तर 9 तारखेला आहे सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध परवा आणि आम्ही चाललो आहे आज गावाला. तर काही गोष्टी घ्यायच्या होत्या, किराणा भरायचा होता स्वयंपाकाचा. श्राद्धासाठी लागणाऱ्या स्वयंपाकाचा किराणा भरायचा होता, त्यासाठी आम्ही गेलो होतो गावात. आणि इथे स्टोअरमध्ये गेल्याच्यानंतर श्रीमईला एक बिस्किट पुडा दिला त्या मालकांनी आणि आमचं सामान चाललं होतं किराणा पॅक करायचं. तर तिथं किराणा वगैरे भरला, घरी आलो. एवढ्या साऱ्या बॅग्स होत्या त्या आम्ही घेतल्या आणि गेलो गावाला. तर खूप साऱ्या बॅग्स होत्या, त्यामधल्या काही बॅग्स आम्ही इथंच ठेवलो. गेलो तिकडे आणि तिकडनं दुसऱ्या दिवशी परत यायचं होतं. आता घरी गेल्यावरती पाहू शकता इकडं गावाकडं आमचं असं घर आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच आहे. तर इथं झोळी आहे जी ताईंच्या छोट्या मुलीची आहे. आम्ही जायच्या आधी ननंदबाई आल्या होत्या आणि मिस्टर बाळाला खेळवत आहे, सगळे गप्पा मारत बसले होते. आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही आलो खेडला, कारण स्विनलचा ट्रान्सपोर्टचा फॉर्म भरायचा होता. तो कसल्याही परिस्थितीत आजच भरायचा होता, त्यामुळे आम्ही आलो. आणि काही भाजीपाला पण घ्यायचा होता आणि स्वयंपाकासाठी भाजीपाला घ्यायचा होता, त्यासाठी पण ते पण एक काम होतं. बाकीच्या आमच्या बॅग राहिल्या होत्या नवीन कपड्यांच्या, त्या घ्यायला आम्ही घरी आलो. आणि खूपसं घरी सगळे पाहुणे आले होते, आम्ही दोघंच इकडं आलो होतो खेडला. आणि ह्या बॅग्स घ्यायच्या होत्या, परत तूप वगैरे घ्यायचं होतं, पनीर, गॅसची टाकी पण घ्यायची होती. आणि आता घरी आल्याच्यानंतर मी पहिल्यांदा दरवाजे खिडक्या वगैरे ओपन केल्या, कारण एक दिवस का होईना घर बंद असलं का असा वेगळाच वास येतो. त्यामुळे आधी खिडक्या वगैरे ओपन करून घेतल्या. आणि परत गावाला जाऊन आम्हाला रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती, कारण गुलाबजाम वगैरे आम्ही रात्री बनवतो घरी. कारण स्विनलचा ट्रान्सपोर्टचा फॉर्म द्यायचा होता, तो आम्ही देऊन आलो स्कूलमध्ये. प्लस ह्यांना मिस्टरांना कपडे घ्यायचे होते, जे माझ्या आईवडील घेणार होते. तर त्यांचा ड्रेस इकडे घे बोलले, साडी तिकडनं आणतो तुला. आणि परत आमचे काही कपडे वगैरे कपडे म्हणजे इथं बॅग्स राहिल्या होत्या, त्या दिवशी त्यांच्या मावशीने काही ड्रेस वगैरे ते आम्हाला घेतलेले, ते बॅगी इथंच राहिल्या होत्या. काल गाडीत किराणा वगैरे स्वयंपाकाचं सामान वगैरे होतं, गॅस राहिलेला, त्यासाठी आत्ता परत आम्ही आलो दोघंजणच. आणि घेतो सगळं आणि परत जातो गावाला. तर बाय. आता इकडं नाही म्हणता म्हणता पुन्हा एकदा आमची गाडी फुल भरली आणि घरी जाऊन रात्रीच्या स्वयंपाकाची जेव्हा आम्ही तयारी केली, तर 11:30 वाजताच मी एक छोटं बिबट्याचं पिल्लू पाहिलं, कारण आमच्या गावाला बिबटे वगैरे येतात. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.